हॅलो एव्हरीवन. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस हा खूप सुखी, समाधानी आणि आनंदात जाऊ. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली. आता पाऊस तर नाही आहे, छानपैकी ऊन पडते आणि सगळ्यात मोठा प्रश्न मिटला आहे तो म्हणजे कपडे वाळण्याचा. कारण कपडे ना वाळतच नाहीत आणि असं ऊन असलं ना छानपैकी वाळतात, तेव्हा मग त्याचा वास पण येत नाही. आणि हा एक मोठा प्रश्न असतो बरं का आपला, नाही तर मग ते घरात सुकवावे लागतात. तर आज सकाळीच ना अप्पूला मी टिफिन करून दिला होता. तर सोबतच मी चपात्या टाकून घेत असते माझ्या पण आज मी तसं काही केलं नव्हतं. मग दुपारच्या जेवणाला काय करायचं, तर मग मी ठरवलं होतं की आज छानपैकी मसाले भात करायचा, ज्याला मी कधी पुलाव म्हणते, कधी खिचडी म्हणते, तर कधी मसाले भात म्हणते, तर कधी बिर्याणी म्हणते. तर माझं असे काही काही वेगवेगळे नावं असतात, परंतु इन्ग्रेडियंट मात्र मी सगळ्याच्या सेमच टाकते. थोडंफार इकडचं तिकडे, कारण जेही आपल्याकडे अवेलेबल असतं ना ते मी त्याच्यामध्ये टाकत असते. तर दुसरं असं एक्स्ट्राचं किंवा सिक्रेट असं काहीच नसतं. माझे सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ना ते सारख्याच आहेत. तर असं तुमचं सगळं काही याच्या पुलाव वेगळा असेल, खिचडी वेगळी असेल, मसाले भात वेगळा असेल, पण माझं तसं काही नसते. तर मग मी सकाळी तर मी फक्त अप्पूसाठी टिफिन केला होता, तर मग आता करते आहे. प्लस तिकडे दक्ष माझा झोपला आहे, म्हणून तो काही करू देतो, नाहीतर मग तो इथंही आला असता, मला हे घेऊ दे, मला ते घेऊ दे. त्याला आधी झोपू घातलं आणि नंतरच चालतं हे माझं असं काहीचं काम. तर आपण ना काही आता विषय थोडा चेंज करते. हे माझं तोपर्यंत होते, तोपर्यंत आपण दुसऱ्या विषयावर बोलू. आता हे परत तुम्हाला किती वेळा सांगू की मी आता भात बनवते आणि त्याच्यामध्ये हे टाकते. सगळेजण सगळेच प्रोसेस करतात, थोड्याफार फरकाने वेगळं, कारण ज्याच्या घरी जे अवेलेबल आहे ऐन टायमाला ते आपण सगळं काही त्यामध्ये टाकत असतो. तर याच्यामध्ये खूप काही नाही आहे. टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, आपलं कढीपत्ता, शेंगदाणे आणि मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला वापरते तो. तर चला आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलू की आपण ना काही करत राहिलं पाहिजे, नुसतं रिकामं बसून नाही राहायचं. तर कारण की असं म्हणतात की एम्प्टी माइंड इज डेव्हिल हाऊस. म्हणजे जेव्हा काही आपलं डोकं ना असं रिकामं असतं, आपण काहीच करत नाही, आपली रोजची रोज ती कामं असतात ना, सकाळी उठायचं, सगळ्यांचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, सगळ्यांना जेव घालायचं, भांडेकुंडी करायची, धुणं पाणी करायचं, हीच आपली रोजची कामं. आणि रोजची ती कामं करून कधीतरी आपल्याला थोडंसं दुपारी निवांत वेळ मिळतो आणि तेव्हा मग आपण असंच रिकामं बसतो किंवा रील स्क्रोल करत राहतो. तो तर सगळ्यात खूप मी म्हणते एक वाईट इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर पडून जातो. कारण की त्यामुळे काय होतं, आपण त्या रील्समध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये एखाद्याची लाईफ अशी चांगली पॉलिश केलेली बघतो आणि त्यांचं रिलेशन बघतो आणि मग आपण ना त्यांच्याशी कंपॅरिझन करायला लागतो की हे किती छान आहे, त्यांचं लाईफ किती छान आहे. तर तिथेच आपण ना मोठी चूक करतो, कारण प्रत्येकाची लाईफ हे वेगळी असते आणि आपण जे आहोत, आपण जे करतो आहे ना ते खरंच चांगलं आहे असं मी तरी म्हणते. कारण की समोरच्याला जर का कॉपी करतो आहे ना आपण, तर म्हणजे त्यांची लाईफ किती चांगली आहे, तर मग आपणही तसंच राहायला पाहिजे. ते कसे छान राहतात, तर त्याच्यामध्ये ना आपण स्वतःला हरवून जातो. प्रत्येकजण वेगळं आहे, तर आपण दुसऱ्याची जर कॉपी करतो आहे ना तर ते वेगळं पडून येतं आहे ना. मग आपण जे आहोत तेच आपण चांगलं, आपल्याला काहीतरी वेगळ्या हेतूने बनवलं आहे, आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत, आपल्यामध्ये काहीतरी परफेक्शन आहे, तर ते जपा, दुसऱ्याला कॉपी करू नका. तर हा एक वेगळा झाला आहे. मला वेगळं बोलायचं होतं की आपण ना रिकामं बसलं नाही पाहिजे, काही ना काही आपण करत राहायला पाहिजे आयुष्यामध्ये. कारण की आपल्याला आधी ना लग्नाच्या आधी असे आपले भरपूर स्वप्न असतात की मला हे करायचं, मला ते करायचं. पण लग्नानंतर ना जबाबदारीमुळे म्हणा किंवा अजून दुसऱ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचे काही फॅमिली प्रॉब्लेम असतात, त्यामुळे ते तसंच राहतं. परंतु ना जो काही आपल्या कामातून वेळ मिळतो ना त्यामध्ये आपण काही ना काही करायचं. आता काही जण म्हणतील आम्हाला वेळच मिळत नाही, पण खरं सांगू का, वेळ मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाचं, तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. नाही तर सकाळी उठलं तेव्हापासून नुसतं स्वयंपाक करा, भांडी, धुणं, पाणी, फरशी, बस याच्यातच सगळा वेळ जाणार आहे का? ही कामं 2 तास करणार तुम्ही, 3 तास करणार, तुम्हाला पुऱ्या 12 तासात 24 तासात कधीच वेळ मिळणार नाही, असं तर होणारच नाही आहे ना. तर तो वेळ तुमचा एक जपा की हा टाईम मला मिळतो, तर या टाईममध्ये मी ना काही करेन. ज्या दिवशी तुम्हाला काही करावं असं वाटत नाही ना त्या दिवशी नुसता आराम करा. पण ज्या दिवशी तुम्हाला काही ना काही
टाईम मिळतो ना, तर त्या दिवशी खरंच असं काहीतरी जपा की ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येईल. असं काहीतरी करा. म्हणजे रिकामं जर आपण बसलो ना, उगाच ते रील्स बघत, ते व्हिडिओ बघत किंवा तसंच झोपून पडलो आहे, आता कामं झाली, आता मी झोपणार आहे. हां, आराम तुम्हाला गरजेचा आहे, परंतु रोजच तुम्ही असं करत असाल ना, तर ते तुमच्यासाठी घातक आहे. कारण की रिकामं असलं ना आपलं डोकं, आपलं मन, तर मग नकारात्मक विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात आपल्या मनामध्ये. जे पास्टमध्ये झालेलं आहे ते कधीतरी आपल्याला मन पोखरून खातं आहे किंवा जे कधीतरी फ्युचरमध्ये कधी घडणारही नाही ना, अशा विचारांनी आपल्याला म्हणजे पूर्णपैकी पोखरून काढलेलं असतं. तर काहीतरी करत असलं ना, आपण कशामध्ये गुंग असलो ना, तर आपल्याला असले विचार आपल्याला मनात येत नाही. कारण या फेजमधून ना मी सुद्धा गेले, म्हणून मी माझ्यासारख्या होममेकरना हे सांगायचा प्रयत्न करत आहे. आता हा इथं बघा माझा मसाले भात रेडी झाला आहे. त्याच्यामध्ये ना मी नेहमीच ना बिर्याणी मसाला वापरते, जो काही व्हेज बिर्याणी मसाला आहे तो टाकला ना की त्याला एकदम भारी टेस्ट येते बघा. तर तुम्हीसुद्धा ना जर का मसाले भात करत असाल, पुलाव करत असाल, खिचडी करत असाल, तर ना हा जो बिर्याणी मसाला आहे ना हा नक्की टाकून बघा. तर यामध्ये ना छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे माझा भात इथं रेडी झालेलाच होता. म्हटलं आता झाल्यानंतर मस्तपैकी जेवण करायचं, कारण आता दर झोपलेला होता आणि माझी सगळी कामंसुद्धा आवरली होती. पण आता हे एक्स्ट्राचं जे काम काढलं होतं ना मी मध्येच मसाले भात बनवायचं, त्यामुळे बघा किचनवर किती राडा झाला आहे. आता किती केलं ना तर होतच राहतं आहे. मग आता हेच करत बसायचं का? कारण की आपल्याला हे तर आवरावंच लागणार, हे बरोबर आहे. म्हणजे पटकन मग आवरून घ्यायचं. उगाच आपण आता ठेवलं आहे भात शिजायला, मग आता तिकडे जाऊन टी व्ही बघायचा किंवा मोबाईल हुसकायचा, तर असली कामं नाही करत मी. पटकन आवरून घ्यायची. भात शिजेपर्यंत ओटासुद्धा क्लीन करून घेतला होता मग मी, आणि लगेच कचरा वगैरे जिच्या तिथं, भांडे जिच्या तिथं, तेवढ्या टायमात मग ते माझी लावून झाली. तर असं काही करायचं. टाईम मॅनेजमेंट जर का आपण कामाचं केलं ना, तर मग सगळ्या गोष्टी इझी व्हायला लागतात. नाही तर उगाच आपली चिडचिड होते आणि होतेही. त्यात काही हे नाही आहे, कारण की आपल्या हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा ना आपला मूड थोडा इकडचा तिकडे होत राहतो, इनबॅलेन्स होत राहतो. कधी आपल्याला खूप चिडचिड होते, खूप राग होतो. कधी ना मला रडायलासुद्धा येतं कुठल्या दिवशी. आणि हे ना सगळं हार्मोनल चेंजेसमुळे होतं. कधी इतका उत्साह वाटतो की काहीतरी करायची एक ऊर्जा येते. तर इकडे बघा माझं ताट रेडी झालेलं आहे. सकाळची शेपूची भाजी, हा मसाले भात प्लस त्याच्यासोबत लोणचं, काकडी आणि कांदा. तर तुम्हीसुद्धा या जेवायला. असे छान पोटभर जेवण करा, छान पॉझिटिव्ह विचार करा आणि त्याच्यासोबतच ना आपलं आयुष्य छानपैकी एन्जॉय करा. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, तर एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तेवढाच तुमचा मला एक सपोर्ट मिळेल, एक आधार मिळेल, एक होममेकरला पुढे जाण्यासाठी. ओके, थँक्यू.